कार्यक्रमाला आपल्या टाळ्या फोटोग्राफर आहे कार्यक्रम रंगत झाला आहे. दत्त सिंधू जलसंपदा मित्र परिवार सेवा कर्मचाऱ्यांचा अतिशय सुंदर आणि नीटनेटका नियोजन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर उपस्थिती सुद्धा इथे दिसते. दीपक प्रज्वलन झाल्यानंतर विशेष तबंग स्वागत केले सौ सविता जोशी आणि सहकारी सादर करणार आहे. तर एकदा जोरदार गणपती बाप्पा. आलेले आहेत. या सर्वांना उत्तम आरोग्यासाठी आपण यानंतर श्री सुभाष बाबूराव इथुनकर वय वर्ष 77 चिपळूणहून आलेले आहेत. फडसवण्यावरून आलेले आहेत. यांचं या ठिकाणी मी भेटते सर्वांना विनंती करतोय. भेटते सर. यानंतर श्री वसंत विश्राम मोहिते रावसाहेब वय वर्ष 76 यांचा या ठिकाणी सन्मान. 78 या ठिकाणी दिलेलं आहे. 78 वर्ष वय. तरी मी कमी सांगितलं तरी पण तुम्ही तरुण आहात. मी या ठिकाणी भेटले सर्वांना विनंती करतो की मोहिते रावसाहेब यांचं या ठिकाणी त्यांना सन्मान करावं. यानंतर सूर्यकांत नाईक रावसाहेब वय वर्ष 75 चालू आहे त्यांचं. या ठिकाणी विनंती आहे भेटते साहेब नाईक रावसाहेब वय वर्ष 75 चालू आहे यांचं. त्यांचं या ठिकाणी सन्मान करतोय आपण. यांना या ठिकाणी चव्हाण साहेबांना विनंती आहे की त्यांना सन्मानित करावं. श्री माधव आत्माराम वय वर्ष 78. आणि एक विनंती आहे चव्हाण साहेब. श्री प्रकाश रघुवीर कापडी वय वर्ष 79 वर्ष. प्रकाश रघुवीर कापडी
माझे मित्र, माझे स्नेही, माझे शेजारी, वयवर्ष 79 वर्ष चव्हाणकर या ठिकाणी त्यांना त्यांचा सत्कार करतात, सन्मानित करतात. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. या ठिकाणी सर्वात ज्येष्ठ वयोज्येष्ठ असलेले शशिकांत राजाराम कुवल वय वर्ष 80 मी रावसाहेबांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान करावा. शशिकांत राजाराम कुवल हा पुण्याहून आलेले आहेत, वय वर्ष 80. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. या ठिकाणी येऊ शकणार नाही आहे. श्रीकांत गणपत मांडवकर सेवानिवृत्त या ठिकाणी सन्मानित करावा. समोर बघा, समोर बघा. वय वर्ष 78. त्यानंतर श्री अशोक सदाशिव बने आहेत का? आले. नमस्कार. वय वर्ष 75. सन्मान साहेबांना विनंती आहे की त्यांना सन्मानित करावं. अशोक सदाशिव बने 75 वर्ष. यानंतर शशिकांत गोविंद मयेकर वय वर्ष 78 हे पुण्याहून खास आलेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी परमाय साहेब त्यांचा सन्मानित करतील. हेबाळकर नव्हतं आले का? हेबाळकर नव्हतं. श्री अरुण रामाची कुलकर्णी वय वर्ष 77 पुण्याहून आलेले आहेत. मी गरुड साहेबांना विनंती करतो त्यांना सन्मानित करावं. गरुड साहेब. अरुण मोहन कुलकर्णी चिपळूण वय वर्ष 77. सर्वांना जरा जोरदार काय त्यांचं सर्वांना शुभेच्छा देऊया. शांताराम शिवराम कुर्वे श्रीमती अपर्णिता अशोक राजे शिर्के. समोर, समोर. अपर्णिता अशोक राजे शिर्के मॅडम. या सर्वांचा आपण काय सर, सर, सर. सर, अशी करा. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठासमोरील सर्व माझे सेवानिवृत्त बंधू भगिनी, मला मनोगत सांगण्यासाठी आता 1-2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. सर्वप्रथम हा पहिलाच सुरेख कार्यक्रम पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी संयोजकांचे मी प्रथमतः अभिनंदन व सर्वांच्या वतीनं आभार मानतो. असेच कार्यक्रम आपण दरवर्षी घेऊया. आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमासाठी येत जाऊ आणि आपण सगळं एकत्रित भेटत जाऊ. आता आपण सर्व एकत्र आल्यामुळे एकमेकांच्या ओळखी झाल्या, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता आलेला आहे. ग्रुप फॉर्म केल्यामुळं ग्रुपवर आपण एकमेकांचे विचार, सदिच्छा हे आपण पाठवत असतो. तसे आपण एकमेकांना पाठवत राहू, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊया, यानंतरही भेटत राहू. दुसरं मला सांगायचं आहे की आता आपल्यामध्ये जवळजवळ 60, 65 आणि 70, 75 ओलांडलेले सर्व आपले बंधू आहेत, भगिनी आहेत. तर यापुढे त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. आरोग्यासाठी काय, फिरायला जावं, योगासनं करा, दररोज नियमित व्यायाम करा, त्यासाठी प्लॅनिंग करा. म्हणजे आपल्या शरीरासाठी वेळ द्या. आपला आता इथून पुढचा वेळ मोकळाच आहे. कुटुंबामध्ये जास्त इंटरफेअर करू नका. म्हणजे इंटरफेअर आपण जर करायला गेलो तर मुलांच्यामध्ये भांडणं किंवा चालू शकतात. जास्त इंटरफेअर करू नका, त्यांना त्यांच्या करायला वागू द्या. नातवंडामध्ये आपण लक्ष घाला. म्हणजे मी सांगतो, मी माझ्या मुलांना आता मुलाची साहेबांनी सांगितलेली नाही. मी एक IPS आहे, माझा एक मुलगा, एक IFS आहे. 2 कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, प्रशासकीय केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सिलेक्शन केलेले आहे. त्यासाठी आम्ही प्लॅनिंग करून केलेले आहे.
सांगण्याचा उद्देश आता तुमची मुलं आपल्या सर्वांची मुलं मोठी झालेली आपण आता काही करू शकत नाही, परंतु नातवंडासाठी आपण करू शकता. मी जसं प्लॅनिंग करून माझा मुलगा मोठा बोर्डामध्ये आणलेला आहे. आपल्या एका श्री मेटकर साहेब त्याला माहिती आहे, बोर्डामध्ये आणून त्याला IPS बनवलेलं आहे. तर यासाठी आम्ही मुलांच्यावर चांगलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता तुम्ही मुलांच्यावर लक्ष देण्याऐवजी नातवंडावर लक्ष द्या, म्हणजे आपला वेळही सत्कारणी होईल. तुम्हाला पटणार नाही, माझा मोठा मुलगा IPS आहे, तो आंध्रमध्ये आहे. आम्ही प्रत्येक वाढदिवसाला आंध्रामध्ये जातो. आता 25 तारखेला वाढदिवस आहे, तर आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे. तर आम्ही साजरे करतो, त्यांच्यावर समरस व्हायचा, त्यांच्याशी डान्स करायचा, त्याला खेळायला घेऊन जायचा, फिरायला घेऊन जायचा. आपलाही वेळ निघून जातो ना, टाइमपास नाही तर मग आपण टेन्शन त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा आता 60 नंतरच्या व्याधी ठेवतात. तुम्हाला पटणार नाही, माझी 2 एन्जिओप्लास्टी झालेली आहे, तरी सुद्धा मी माझी प्रकृती उत्तम राखलेली आहे. मी माझे इस्लामपूरमध्ये फिरण्यासाठी मॉर्निंग वॉकिंग क्लबचे मी मेंबर आहे. आमचे 25-30 मेंबर आहे. संकष्टी ग्रुपचं मेंबर आहे. नांदेडचे स्वामीरावांना माहिती आहे, मी नांदेडमध्ये 4 वर्ष काम करताना प्रत्येक संकष्टीला मी माझ्या मित्रांच्या बरोबर सांगली गणपतीला आम्ही दर्शन घेतो. नरसोबाचे दत्त मंदिर दर्शन घेऊन संध्याकाळी गेट टुगेदर टाईप जेवण शाकाहारी करून आम्ही जातो. का तर एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होतो, त्यांची विचारपूस केली जाते, कोण काय वगैरे. त्याला आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या मॉर्निंग क्लबनं आणि संकष्टी ग्रुपनं माझी ज्यावेळी मिसेस RIT कॉलेजला प्राध्यापिका होती, ME इलेक्ट्रॉनिक्स, ती ॲक्सिडेंटमध्ये वाढल्यानंतर मी इतका खचलो होतो की माझं 10 किलो वजन कमी झालं होतं. पटणार नाही, मी ऑफिसला सुद्धा 1.5 महिना गेलो होतो. तर माझ्या ह्या मित्रांनी दररोज भेटून मला आमची विधी झाल्यानंतर दररोज फिरायला घेऊन स्वतः येऊन घेऊन जायचे. आणि याच्यात सगळं कारण त्या बाहेरच पडू शकत नाही ना, तर एक मोठा आघात असतो. म्हणजे मित्रमंडळीचा फायदा काय असतो हे तुम्हाला लक्षात घ्या. तुम्ही अजूनही जरी ग्रुप केले नसतील तरी ग्रुप जॉईन करा, त्या ग्रुपमधल्या सगळ्यांशी समरस व्हा. आमचे मित्र आहेत ना, आम्ही एकमेकांचे वाढदिवस साजरा करतो, त्यांच्या प्रत्येकांच्या आम्ही घरी जातो. ग्रुप आता काय ज्याला अडचणी असतात येत नाहीत, काय ठराविक येतात घेऊन जायचे, फक्त आम्ही बुके सुद्धा देत नाही. हे असतो ना ते नॅपकिन्स असतात बघा, नॅपकिनचा बुके असतो, तो देतो, त्याच्या घरी चहा पाणी घेतो, तिला नाश्ता तर नाश्ता घेतो, त्या असं करतो. पण येतात, पण त्यालाही आपण की वाटते, हे आपण सगळं विसरून जातो. हे तुम्ही चालू करा. आपण आता साथीनंतर बरेचसे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहेत. व्यायाम करा, योगासन करा. योगासनाचा मी तुम्हाला एक मला झालेला फायदा सांगतो. माझा दुसरा मुलगा जो IFS आहे संकेत करू, तो आता आंध्रमध्ये DFO म्हणजे डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे IFS पोस्ट माहीत आहे का, सिव्हिल सर्व्हिस बरोबर. पण त्याला 4 वर्षे नोकरी केली भारत पेट्रोलियममध्ये. मोठा मुलगा IPS असल्यामुळे पॉवर काय असते ते पॉवर बघून नोकरी सोडली, 1.5 लाखाची पगार. ते सोडून तो परत UPSC केली. तर UPSC करताना 4 वर्षाचा गॅप पडल्यानंतर त्याला कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं अभ्यासावर. तर मी त्याला व्यायाम करणे, आमच्या कॉलेजमध्येच एक व्यायामाचे शिक्षक आहेत कुंभार सुंदर, त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी योगासन कोणती केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन होईल ते सांगितलं. तो नियमितपणे योगासन व्यायाम केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन होऊन तो IFS झाला 4 वर्षाच्या गॅपनंतर. हा मला व्यायामाचा एक फायदा सांगतो. दुसरं, वाढदिवस तुम्ही साजरे करा. एक आता तरी मित्र नसले तर मित्र आपल्या समुखात आता आपण मोकळेच आहे, तर एकमेकांना भेटत जा, एकमेकांनी त्यांच्या सहभागी व्हा. कुटुंबामध्ये आता आपल्या हे कमी झालेले असतात, नातवंडामध्ये वेळ लावा, प्रकृतीवर लक्ष द्यावे असं मी सांगतो. आणि नियमितपणे दरवर्षी गेट टुगेदरसाठी एकत्र येऊया सुचवतो. सर्वांना नमस्कार. माननीय व्यासपीठ, जलसंपदा विभागाचे निवृत्त कर्मचारी बंधू भगिनी, खरं माझा अचानक नाव फुकट गेल्यामुळे थोडं संभ्रमातच आहे. तथापि आज चव्हाण साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखर खूपच छान आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त आम्हाला आमची 2-4 दिवसांपासून तयारी आहे, कसं जायचं काय जायचं. गौरव साहेबांनी मी माझी गाडी घेऊन आपण सगळेजण जाऊ, त्यामध्ये कार्यक्रमात उपस्थित राहावं. खरोखर खूप आनंद झाला. आणि आत्ताचा जो 75 वर्षाचा जो ज्यांचे वय झालेला आहे त्यांना आपण सन्मानित केलं.
तर देवाकडे मी एवढीच इच्छा मागतो, प्रार्थना करतो की सर्वांना अशी पंचायतरी लाभो आणि सर्वांना स्वास्थ्य लाभो, शरीर प्रकृती सांभाळणं आवश्यक आहे आणि यापुढेही असेच कार्यक्रम आयोजित करावे आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला देखील आवर्जून बोलवावं, आम्ही अवश्य येऊ. इस्लामपूर असं तर पण जिथे कुठे असं तिथं आम्ही येऊ, पण आम्ही येणारच. यापुढे सर्वांना त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायक जावं एवढी ईश्वरापुढे प्रार्थना करून मी दोन शब्द संपवतो. रत्नसिंधू जनसंपदा परिवार मंडळ नव्हे, परिवार आहे. आपण परिवार याचा अर्थ बराच फरक पडतो मंडळ आणि परिवारमध्ये. आपला हा बॉन्ड असाच राहू दे, जे चव्हाण साहेब आणि आंबेडकर साहेब आणि इतर पण मंडळी आहेत का, ते हे असंच सुरू राहील. ही कल्पना त्याला सुचलं, ही अतिशय चांगली कल्पना सुचलेली आहे आणि ह्यामुळे आपण एक वर्षाने किंवा काय आपल्याला जमेल तसं भेटता येईल आणि नवीन नवीन लोकही आपल्या संपर्कात येतील आणि अशा प्रकारे आत्ता आपले जमलेले रत्नसिंधूमध्ये ही रत्नच आहेत तरी आणि ते त्यांना घडवलं गेलेलं आहे, घडून ते अतिशय हे झालेलं आहे. अशी ही रत्न आहे आणि ह्या सर्वांना आमचे संयोजक चव्हाण साहेब किंवा नांदेकर आणि त्यांची बरीच आहेत मंडळी, मुंगळे आहेत आमचे देवरूपचे, त्यांना अशी हे काय एनर्जी मिळू त्याला असे काही करण्यासाठी आणि आपल्या सर्वांनाही आरोग्य आणि आनंद असा घेत आपण थोडं हे करावं हे मान्यवर व्यासपीठ आणि माझे निवृत्त मित्र. मी आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जवळपास 30 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळं बरेचसे स्टाफ माझा परिचयाचा आहे आणि माझं हा पॅरेंट डिस्ट्रिक्ट असं वाटतं मला. म्हणजे पूर्वी रत्नागिरी जिल्हा एकच होता, त्यावेळी मी जॉईन झालो, नंतर सिंधुदुर्ग जिल्हा झाला. त्यामुळं खेडमध्ये म्हणजे नागपूरवाडी ते रत्नागिरीचा जुना जिल्हा म्हणजे जोडा भाग, हा सगळा भागात मी काम केलेलं आहे. तर या भूमीशी माझं नातं आहे आणि आपण सगळे म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं की आता चव्हाण साहेबांचे धन्यवाद हा एक स्पेशल भाग आहे, पण आपण भेटत राहू शकतो कारण मित्रांना भेटणं ही एनर्जी अमृत घेणं म्हणतो आपण. लहान मुलांच्या गेममध्ये ते गेम खेळताना थकले की अमृत घेतात, तसं हा अमृत स्पॉट आहे. त्यामुळे एनर्जी मिळावी म्हणून असा कार्यक्रम रावसाहेब साहेबांनी परत परत ठेवावा ही त्यांना अपेक्षा व्यक्त होते आणि आपल्या सर्वांच्या आरोग्य सुखदायी समृद्ध व यशस्वी हो, गुरुगुरीत तुमचं आयुष्य आरोग्यदायी हो ही सदिच्छा व्यक्त करून खूप आली होतं आणि वाघवासाहेब निश्चित येणार होते, परंतु त्यांच्या बंधूंची प्रकृती ठीक नाही आणि ते सोलापूरमध्ये सध्या ॲडमिट असल्यामुळे आणि स्वतः साहेब त्या ठिकाणी आहेत. मला फोन करून सांगितलं की मी येऊ शकत नाही, मी त्या ठिकाणी आहे असं समजा आणि सर्व जी मान्यवर असतील सगळ्यांची नावं आता त्यांना माहिती आहे. तर त्यांच्या हस्ते संपूर्ण कार्यक्रम संपन्न करायचं त्यांच्या सूचना आहेत आणि त्याप्रमाणे आज ते आपल्याकडे या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी आजचे फोटो पण घेण्यात जातील. सुपेकर साहेब आज या ठिकाणी येणार होते, परंतु त्यांची अडचण त्यांनी मला आज सकाळी सांगितली की अमोल कारणाला येऊ शकत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी एक विनंती करतोय, हा कार्यक्रम जो आहे हा तुमच्या सर्वांच्या सूचनेमधून इच्छेतून झालेला आहे. आम्ही नाममात्र आहोत आणि या ठिकाणी हातभार लावणारे आमचे 20-25 मंडळी आहेत. मी असेल लांदेकर असेल, परंतु अजून बरीच मंडळी आहेत, मगाशी मी वाचून दाखवली, सर्वच आहे. त्याच्यामुळे परत आमचे काही नाव घेण्याची गरज नाही, आम्ही निमित्त मात्र आहोत. या ठिकाणी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय माननीय मेटकर साहेब, आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. माझे सर्व कलिग चव्हाण आणि कंपनीने छान कार्यक्रम आयोजन केलेला आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षीचा कार्यक्रम माझ्या इथं अंबाजोगाईमध्ये करा असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. करावं लागणार नाही किंवा बाकी दुसराच खर्च करावा लागणार.
अशी मी सगळ्यांना विनंती करतो. तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, आणखी सारखे आपण भेटत राहू. आणखी एक विनंती करतो की तुम्ही कधीही जाता येता माझ्या रिसॉर्टवर आला तर युअर वेलकम आवडत आहे. आणि तुम्ही कोणीही संकोच बाळगू नका. आज बरेच जण कोल्हापूरून आले, पुण्यातून आले, पण गुपचूप आले, असं करू नका. मी नेहमी लोकांना सांगतो की या आपण भेटू कधीतरी. आणि आज या निमित्तानं तुम्ही आम्हाला संधी दिली, त्यामुळे मी तुम्हाला माझे पाहुणे म्हणून तुम्ही कधी यायला माझ्याकडे असेल तर असं सांगतो. दुसरा एक मुद्दा आहे की तुम्ही जे तब्येतीबद्दल होता, आजही मी पवार वगैरे आम्ही इथं नोकरी करत असताना सुद्धा खेळत होतो बॅडमिंटन वगैरे. आजही मी 2 तास बॅडमिंटन खेळतो, योगा प्राणायाम करतो. दर वर्षातून 15 दिवस मी हिमालयात जातो ट्रेकिंगला. परत एक मी फॉरेन ट्रिप करतो. आणि ग्रुप करा म्हणजे सकाळचे काय संध्याकाळचे सुद्धा करायला काय हरकत नाही, प्रत्येक खेळत जातात. बसा एकत्र या म्हणजे काय सगळी लाईफ इज ब्युटिफुल. आपण ब्युटिफुल कसं करायचं हे तुमच्या सगळ्यांच्यावर अवलंबून आहे. त्याचा अर्थ वेगळा काढून असं कुशीत हे करू नका एकमेकाला. कुणी करत असेल संध्याकाळी भेटत असेल तरी ते गुड थिंग असं तुम्ही समजा ना. ऑलवेज बी हॅपी. आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझ्या रिसॉर्टवर मी असताना नसताना कधीही या, युअर वेलकम. ऑल द बेस्ट. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रेळकर साहेब यांना मी विनंती करतोय, कृपया या ठिकाणी आपण यावं आणि आपलं मनोगत आणि अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. आमच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या निश्चित सांगाव्यात, सुधारणा करायची असतील त्या निश्चित सांगाव्यात. धन्यवाद. खास डोंबिवलीवरून आपण आलेला आहात. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सुद्धा सगळे मान्यवर, सगळे आता 60च्या पुढचे झालेले आहेत. त्यामुळे सगळे मान्यवरांमध्ये मोडतात. कोण कुठल्या पोस्टवर काम करत होतं हे अलग आहे. आपल्या एका ग्रुपवर आता तुम्ही सर्वजण आरजी कुलकर्णी साहेबांना तर ओळखत असाल, आपल्या डिपार्टमेंटमध्ये जे आहे. त्याने त्याच्या ग्रुपवर टाकलं का वी ऑल आर फ्यूज बल्ब. बल्ब ज्यावेळी चालू असतो तो किती वॅटेजवर तो चमकत होता, त्याला तर काही अर्थ नाही आहे. सगळे फ्यूज बल्ब आहेत, त्यामुळं सगळे एका लेवलचे लोक झाले. ही गोष्ट जी आहे ती मनात ठेवायची. आणि लहान मोठं काही असं मनात पिंतू बाळगायचं नाही. दुसरं, यावेळी आयोजकांनी जो पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रम पत्रिकाही खूप छान आहे. या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे पहिलाच त्यांचा जो प्रयत्न आहे तो खूप सक्सेसफुल झाला आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांना पुढील अशाच वाटचालीसाठी शुभेच्छा पण देतो. त्याला पण घेतलेल्या सर्व श्रमाबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. इथे माझ्या अगोदर जे जे वक्ते बोलून गेलेले आहेत ते खूप चांगले वक्ते होते. मी व्यासपीठावरचा वक्ता कधीच नव्हतो आणि मला बोलता येत नाही. तरी पण मी सांगतो की आज आपल्या या स्नेहसंमेलनात एक फलित आहे की प्रत्येकजण आणि उठून त्यांनी सांगितले की माझं वय इतकं आहे, माझं वय इतकं आहे. प्रत्येकाने आपापल्या वयातून 10 वर्ष मायनस करा, तेवढे तरुण आपण नक्कीच झालेले असं गृहीत धरायचं आणि याच्या गोष्टी आपल्याकडे आता प्रत्येकाला शासनाने दिलेली पेन्शन आहे. एक सर्वात चांगली जमिनीची बाजू आहे. म्हणजे आज काय होतं, प्रत्येक गोष्टीला जिथं बघायला प्रत्येकाची वैयक्तिक अडचण जी असते आणि आर्थिक अडचणी खूप मोठी असू शकते. त्यामुळं जी आपल्याला पेन्शन मिळते त्याच्यामध्ये कसं चांगलं नियोजन करायचं. आता आपली पुढची पिढी जी आहे, बहुतेकांची मुलं इथे असतील तसं नाही, फॉरेनला जातात. म्हातारपणामध्ये आपल्याला जे हवं असतं ते आपण म्हातार झालं असं मी म्हणत नाही आहे, पण थोडक्यात म्हणजे वयस्कर झाल्यानंतर आपल्याला एक चांगला त्याच्यामध्ये धागा असा की आपली नातवंड जी असतात ती नातवंड आपली खूप चांगले फ्रेंड बनू शकतात. अर्थात आपणही त्यांचं तितकंच त्यांच्या वयात येऊन फ्रेंड झालं तर आपलं जीवन जास्त सुकर होतं. असा प्रयत्न प्रत्येकाने करायला हरकत नाही आहे. ज्यांची मुलं बाहेर गेले त्यांनी येऊन जाऊन त्यांच्याकडे भेटी सतत
काही वक्त्यांनी सांगितलं की आपण सतत तरुण राहलो, जाणं येणं, वाढदिवसाचं ऑकेजन आहे, ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत खूप चांगल्या गोष्टी आहेत. कुठल्याही कारणाने एकमेकाला भेटावं, एकमेकाशी बोलावं, हा त्यांचा एक चांगला धागा आहे की ज्याच्यामुळं आपला कॉन्टॅक्ट खूप चांगला होऊ शकतो. आपल्याला त्याच्या पुढचं स्नेहसंमेलन घेण्यासाठी मेटकरी साहेबांनी एक अतिशय चांगली ऑफर दिलेली आहे. आंबा गार्डनमध्ये त्यांचं जे रिझॉर्ट आहे, रिव्हर साईड काउंटी रिझॉर्ट असं त्याचं नाव आहे. नाही तर तुम्ही काय म्हणाल, त्याच्यानंतर लक्षात आलं की आपण नुसतं आंबा सांगितलं, रिझॉर्टचं नाव नाही सांगितलं, त्यामुळे लोकांचा घोटाळा नको व्हायला, गैरसमज नको व्हायला, म्हणून त्यांनी माझ्याकडे निरोप दिला की तुम्ही रिझॉर्टचं नाव सांगितलं का. रिव्हर साईड काउंटी रिझॉर्ट, रिव्हर साईड काउंटी रिझॉर्ट. आंबा घाटाचा जो टॉप आहे त्याच्यापासून अगदी वॉकेबल अंतरावरती आहे. या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला चालत आलं, वाघमारे साहेब वगैरे असते तर बरं झालं असतं. तुम्हाला एक आपण चांगला वक्ता ऐकायला मिळाला असता. सुपेकर साहेब पण येऊ शकले नाही, तो पण एक चांगला वक्ता आहे. तर सर्वजण आता अपसेट सुद्धा जे बरेच जे लोक राहिले त्या सर्वांना आणि आपले जे आता हजर राहिले त्या सर्वांना मी माझ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी तुमचं हेल्थ, तुमचं आरोग्य व्यवस्थित राहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देते. इथे कोवारगावच्या सबडिव्हिजनला मेंटेनन्सला असल्यामुळं आपल्या कॉलनीमध्ये जे जे मंडळी राहत होते त्या बहुतेकांशी माझा थोडाफार क्लोज संबंध आला. त्याच्यानंतर मी जवळपास 9 ते 10 वर्ष आपल्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळात काढली कार्यकारी अभियंता म्हणून. त्यावेळेला संपूर्ण कोकणातून माझ्याकडे जे लोक येत होते त्यामुळे प्रत्येकाची थोडीफार जी तोंड ओळख आहे, प्रत्येकाची थोडीफार माहिती आहे. तर नावं कालानुरूप लक्षात राहत नाहीत, पण या सर्वांना माझ्याकडून परत एकदा मी शुभेच्छा देतो दीर्घ आयुष्यासाठी. आणि मी म्हणजे 2 शब्द सांगतो. जय हिंद. दे घ्या आता.
प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम आणि सांगता याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि ती मी आनंदाने स्वीकारतो. कारण आज कार्यक्रम जो काही चांगल्या प्रकारे झाला, उच्च चांगले पाहुणे आणि चांगल्या वक्त्यांचा सहवास लाभलेला आहे. त्यामुळे मी आता स्वतःला धन्य समजतो आणि आभार प्रदर्शनाचं काम मी मोठ्या आवडीने आणि नम्रतेने करतो. या आभार प्रदर्शनावरून मला एक चारोळी आठवली ती अशी: कार्यक्रम झाला बहारदार, कार्यक्रम झाला बहारदार, भाषणेही झाली जोरदार, भाषणेही झाली जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, त्यामुळे मानलेच पाहिजे आता सर्वांचे आभार, त्यामुळे मानलेच पाहिजे आता सर्वांचे आभार. माननीय अध्यक्ष रेळेकर साहेब व मान्यवर आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपण या कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आमच्या चांगल्या गोष्टीची वाहवा केली, त्यामुळे आम्हाला अगदी 10 हत्तीचं बळ आलं. भविष्यात अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली. समिता जोशी आणि सहकारी यांनी स्वागत गीत सुंदर सादर केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. श्री राजू सावंत कुडाळ यांनी आपल्या सर्वांना मोफत पेठे बांधले. आपल्या ह्याच्यात होते, ते विभागात होते, म्हणजे अजूनही आहेत ते कार्यरत, त्यांचेही मी आभार मानतो. श्री बेर्डे यांनी सूत्रसंचालन चांगल्या प्रकारे केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विशेष करून आमचे मित्र श्री नागेश कांबळे यांचे सुपुत्र निखिल यांना खास धन्यवाद देतो, कारण त्यांनी रांगोळी काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, आता त्या सर्वांचं नावं घेत बसत नाही मी, पण त्या सर्वांचे मी आभार मानतो. मला कोणी विचारलं की आकाशात देव आहे का हो, तर मी म्हणेन आकाशात देव आहे किंवा नाही हे मला माहीत नाही, परंतु आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे व या भूतलावर तुमच्यासारखे मित्र आहेत. मित्र हो, आमच्या संयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण वेळात वेळ काढून कार्यक्रमाला आलात, त्याबद्दल आपले आभार. शेवटी आपला निरोप घेताना मी म्हणेन, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते, जन्मणारी नवी पहाट असते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे हा आजचा दिवस पुन्हा एकत्र येण्याची मानस ठेवूया आणि सर्वांनी एकत्र राहूया. सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा शुभेच्छा आणि सर्वांनी आपापलं आरोग्य सांभाळा. सर्वांनी चांगला सुखरूपणे प्रवास करा आणि योग्य प्रकारे आपापल्या घरी जा. आजचे जे फोटो आहेत ते फोटो ग्रुपवर येणार आहेत. ज्यांनी आपलं बक्षीस इथलं गिफ्ट ज्यांना द्यायचं असेल, राहायचं असेल, ते गिफ्ट इथं आहे, त्यांनी कृपया घेऊन जावं. सर्वांनी पुन्हा एकत्र येऊया, ही उमेद बाळगूया आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.